विक्रम एकनाथ महाराज की जय। श्री संत योगीराज निवृत्तीनाथ महाराज की जय। यानंतर वाचक म्हणून अयोध्याताई आलेगावकर व सूचक म्हणून भास्कर महाराज कोंडगावकर. चला लोक. पुंडलिकावर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज राजा रामचंद्र भगवान पवनसुत हनुमान की जय। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमो नमः। हनुमान अत्यंत विश्वासी अनुसरोनी बाणासी आला नंदीग्रामासी ते भरतासी निवास। ओ मनमोज्या ध्या वेद प्रतिपाद्या जय जय सोय आत्मरूपा देवा तुझे गणेशु सकलार्थ मने प्रकाशु म्हणे निवृत्ती रासु अवधारी जोजी आता मज साय येते करावे देवा घेईन तुझी सेवा सकळ गोवनी। पांडुरंगाला प्रथम नमन करून दुसरे नमन माझा श्रोतेमाबाच्या चरणावरती साष्टांग दंडवत करून कथे भागेला असणारा सुरुवात झालेला आहे। पाचवा अध्यायाला सुरुवात झालेली आहे। विश्वास असणारा भक्तीमधले माणसं धरल्या जातात, जीवानं धरल्या जातो। तसा हनुमंताने विश्वास बाणावरती धरलेला आहे। बाणाचा असणारा राम अंकित असणारा बाण आहे, त्याला अनुसरून असणारे संत मंडळी वागतात, नामधारक वागतात। ते कार्य असणारं हनुमंताने केलं। भरताचं वास्तव्य असणारं नंदीग्रामच्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणावरती हनुमंत आले। भरत श्रीरामाचा निज भक्त भरते भक्ती उल्हासित आचर भक्तीचा भारत भरते निर्मुक्त चराचर। भरताने असणार नंदीग्रामचं ठिकाण असणार सांगू लागलेले आहेत गावोबा काका, वर्णन सांगू लागलेले आहेत। भरताच्या सानिध्यामध्ये भरताच्या संगतीनं असणार भरत असणारा जो आचरणातून असणारा भक्ती करतो त्याला आचार्य म्हणतात, आणि जो आचरणातून भक्ती शिकतो त्याला आचार्य म्हणतात। मग अशा असणाऱ्या भरतानं तिथली भक्ती असणारी त्या ठिकाणी काय केलेली आहे, रुजविलेली आहे, आचरणात आणलेली आहे, आणि जगाच्या समोर असणारे भक्तीचे पैलू असणारे समजून सांगितलेले आहेत। भरते भक्ती विस्तारली भरते भक्ती प्रकाशिली भरते भक्ती वाढविली भरते पालाळीले निज भक्ती। भरताने असणारे भक्ती प्रकाशली म्हणजे काय केलेलं आहे, जी लोप पावलेली भक्ती होती तिला असणारा उजाळा केलेला आहे। भक्तीचे बारकावे असणारे जनते समोर ठेवलेले आहेत। जी असणारी मरगळलेली भक्ती होती तिला प्रफुल्लित केलेला आहे, टवटवीत केलेला आहे। अशा पद्धतीने असणाऱ्या भक्तीला भरताना असणार त्या ठिकाणी प्रकाशित केलेला आहे। भरत भक्तीचा निज ठेवा भरत भक्तीचा विसावा भरत भक्तीचा ओलावा गोड भक्तीच्या गावारी गमा माय बापू असणार भरताच्या ठिकाणी भक्तीचा ठेवा होता। का होता ठेवा, भरताना असणारा त्या ठिकाणी भरताच्या निगम असणारा गाव होता। आपण भक्तीला काय करतो,
सकाम असणारे भक्त असणारे त्या ठिकाणी भक्तीला काय करतात, काहीच मागत नाहीत. आपल्या हृदयामध्ये असणार तिला विश्रांती मिळाल्या जाते. तशी भरताच्या ठिकाणी भक्तीला असणारी विश्रांती मिळत होती. आणि जे असणारे काम करणारे सांगणारे आहेत भक्त, ते काय करतात, भक्तीला हे दे ते दे अशा पद्धतीने असणार त्या ठिकाणी भक्तीला मागणी मागतात. म्हणून भक्तीला असणार त्या ठिकाणी भक्ताच्या हृदयामध्ये वास्तव्य मिळत नाही, त्या ठिकाणी विश्रांती मिळत नाही. पण भरताच्या ठिकाणी विश्रांती भक्तीला मिळू लागलेली आहे. भरते साचे सद्भाव, भरते साचार अनुभव, वा. भरते प्रगट रामराव, सर्वत्र पाहो सर्वासी. भरताला असणारा त्या भक्ती असणारी केल्यावरती त्या भक्तीचा असणारा अनुभव आलेला होता माय बापू. का? रामप्रभूचं असणारं ध्यान भरत करीत होता. म्हणून रामप्रभूही असणारा देवही भरताचं ध्यान करीत होता. म्हणून भरताच्या ठिकाणी असणार भरत भक्ती त्या ठिकाणी असणारी विश्रांती घेऊ लागलेली आहे. भरत असणारा त्या भक्तीचा राव झालेला आहे. भरते पांगिली भक्ती, भरते वाढविली विरक्ती, भरते पायली निज शांती, भूते भोगिती स्वानंद. भरतानं काय केलेलं होतं, नंदीग्रामच्या ठिकाणी असणारं सांगू लागलेले आहेत माय बापू. भक्तीला असणारे त्या ठिकाणी प्रफुल्लित केलं होतं, टवटवीत केलेलं होतं. आणि भक्ती असणारी त्या ठिकाणी प्रत्येक जीवामध्ये असणारी रुजवलेली होती. तिथला असणारं तरुण ही असणारी भक्ती करू लागले, राम नामाचं भजन करू लागले. म्हणजे संतांच्या संगतीने असणार त्या ठिकाणी भरतानं भक्ती त्या ठिकाणी असणारी रुजवलेली होती, वाढवलेली होती. आणि सगळ्याला भक्ती असणारा करायला पर्वत केलेलं होतं. मलेंद्रियाच्या टाई चंदनाची पाय झाडी पायी, हो. डोंगर सर्वाई केला लवलाई चंदन. एखादा असणारा सांगू लागला चंदनाचं झाड आहे. चंदनाच्या झाडाला असणार त्या ठिकाणी काही बाकीच्या वनस्पती किंवा डोंगर तिथं नेलेला नाही. कारण असणार संगत असणारी मलेंद्री नावाचं असणार चंदन आहे. आणि त्याचा जर त्या सुगंधानं असणार भाबळीचे झाडही असणारे, इतरही झाड असणारे त्या ठिकाणी सुगंधित होतात. तशा पद्धतीनं नंदीग्रामचं ठिकाण भरताच्या संगतीनं, भरताच्या साधनेनं, भरताच्या भक्तीनं त्या ठिकाणी असणार त्या ठिकाणी भक्तिमय होऊन गेलेलं आहे. नाही आपण येथे गेला, वा. नाही उपडून आणला, छान. अंगवान वरून गेला, तेने गिरी केला चंदन. चंदनाच्या झाडाचा असणारा सुगंध त्या डोंगरावून गेलेला आहे. मग डोंगराला सुगंध असणारा प्रत्येक वनस्पती मधून असणारा चंदनाचा सुगंध येऊ लागलेला आहे. का झालेला आहे माय बापू? कारण असणाऱ्या इतर झाडालाही चंदनाची असणारी संगत लाभलेली आहे. मग तसं असणार परिपूर्ण गाव असणार त्या ठिकाणी, राष्ट्र असणार त्या ठिकाणी सगळे संत नसतात. एका संताच्या सानिध्यामुळं तिथं संतमय वातावरण निर्माण होतंय. तशा पद्धतीनं एका भरताच्या संगतीनं नंदीग्रामचं ठिकाण असणार त्या ठिकाणी राममय होऊन गेलेलं आहे. एक वनस्पतीचा बडीवारा, चंदन केला डोंगर, वा. बहुकत से चौकेरा, छान. वास थोर आवरेना. जसा चंदनाच्या असणाऱ्या संगतीनं बाभळीच्या झाडाचाही पालट होतो माय बापू, तसा नंदीग्रामच्या ठिकाणी भरताच्या संगतीनं परिपूर्ण असणारे जीव असणारे दगड माती धोंडे तरण असणारे त्या ठिकाणी राम नामाचं भजन करू लागलेले आहेत. माझे निरदयी भगवंत, तो भगवंता मूर्तिमंत, छान. तेने काय नवे प्राप्त, सभागे संता त्रिजगती. भरताची अवस्था तिथे नंदीग्रामच्या ठिकाणची असणारी हनुमंतानं अवलोकन केल्यावरती हनुमंताला जाणवलेले आहे माय बापू. कसं जाणवलं? गोविंद गोविंद म्हणा लागली या छंद,
मग गोविंद ते काया भेद नाही देवराया अशी अवस्था असणारी नंदीग्रामच्या ठिकाणी भरताची हनुमंतानं पाहिलेली आहे. दृष्टी विशेष समस्त राम रूपे देखत भरत वा. तसे द्रष्टा दर्शन ते तसाच होत राम रूप. भरताचा पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे? हनुमंतानं ज्या वेळेस नंदीग्रामच्या ठिकाणी हनुमंताचं आगमन झालं, भरताकडे पाहिलं, भरताचे असणारा पाहण्याचा दृष्टिकोन कसा झालेला आहे? जे जे दिसे ते ते जे मानी जे भगवंत अशी अवस्था पाहण्याचा दृष्टिकोन भरताचा निर्माण झालेला आहे. श्रवणी शब्द पडताची जाण वा वा. शब्दार्थ श्रीरामापना श्रावे श्रावक श्रवण सोय चिद्गण होणे टाके. माय बापू असणारा कानाचा शब्द असणारा श्रवण शक्ती आहे, आकाशाचा शब्द असणारा आहे ध्वनी, मग असणारा जे कानावरती ध्वनी पडणारा आहे ते ध्वनी सुद्धा असणारा राम नामांचा गजर करू लागलेला आहे. अशा पद्धतीनं नंदीग्रामच्या ठिकाणी भरताच्या सानिध्यामधली अवस्था जी प्रगट झालेली आहे ती अवस्था असणारे हनुमंत स्वतः पाहू लागलेले आहेत. ग्राणी घेता वास वासास बाये परेस वा. ग्रे घ्राता घ्राण समस्त चिदाकाश होनी. नाकाची त्रिपुटी सुद्धा असणारी माय बापू, नाकाची असणारी देवता अश्विनी कुमारी आहे. अश्विनी तिला ते सुद्धा नाक सुद्धा असणार त्या ठिकाणी जे सुगंध घेऊ लागलेला आहे ते सुगंध असणारा राम नामाचा असणारा सुगंध घेऊ लागलेला आहे. दुसरा अजिबातच त्या ठिकाणी असणारा सुगंध दरवळण गेलेला आहे. कशामुळं? कारण असणारं भरतानं भक्ती तिथं असणार त्या ठिकाणी सुगंध सुद्धा असणारा रामनामाचा निर्माण केलेला होता. ती त्रिपुटी असणारी नाकाची हनुमंताचा सुगंध रामनामाचाच घेऊ लागलेली आहे. राम प्रकाशी वा. स्पर्श स्पर्शनाशी सहज समरसी श्रीराम. माय बापा हो, वाऱ्यानं जरी असणारा त्वचेला शरीराला जर स्पर्श केला तर त्या ठिकाणी वार सुद्धा असणार स्पर्श ज्यावेळेस असणार त्वचेला केलेला आहे ते सुद्धा असणार रामाचा स्पर्श झालेला आहे असं या शरीराच्या चोतेला सुद्धा असणार जाणवू लागलेलं आहे. रसनारात देवाडी घेता राम रस राम रसाची गोडी. वा. कुटी झाली दे स्वधाडी रसना ओसंडी रसाते. माय बाप हो, हनुमंत निरीक्षण करू लागलेले आहेत. हनुमंतानं असणारं नंदीग्रामचं ठिकाण असणारे पाहू लागलेले आहेत. भरताची कोणती अवस्था आहे? रसना रस शेवू जावे रस स्वादू देवची होय रसने माझी येऊनी राहे ब्रह्म अर्पण सहजची. मग ही अवस्था ज्यावेळेस असणाऱ्या हनुमंताला प्रचितीला आलेली आहे आणि ती असणार त्या ठिकाणी गौबा काकांना असणार त्या ठिकाणी आपल्याला सांगितलेली आहे. कर्मे इंद्रियाचरिती वा वा. सेविता श्रीरामाची शक्ती. छान. उडाली कर्माची कर्मगती स्वेच्छावर्तते निष्काम. माय बापू असणारे नंदीग्रामच्या ठिकाणी जे जे असणारे भरताच्या सानिध्यामध्ये असणारे लोक आहेत किंवा भरताचं कार्य सुद्धा जे इंद्रिय हात पाय असणारे जेवती चालती पाय तेवती देवाची होय किंवा असणार या हातानं या इंद्रियानं असणार त्या ठिकाणी भज हाताळी वाजू लागलेले आहेत. मुखानं असणार रामनामाचा गजर होऊ लागलेला आहे. ही अवस्था असणारी नंदीग्रामच्या ठिकाणी आल्यावरती हनुमंताला असणारी अनुभवायला आलेली आहे. भरत राम कोंदला तो देशाची राम झाला. वा. हनुमान अत्यंत सुखावला देखो लागला पूर्व. ज्यावेळेस असणार नंदीग्रामच्या ठिकाणी भरताकडे पाहिलं, भरताच्या असणार त्या ठिकाणी शरीराची अवस्था सांगू लागलेली आहे, हृदयाची अवस्था सांगू लागलेली आहे. ज्यावेळेस असणार भरताच्या नाकातून असणारा श्वास निघू लागलेला आहे, तो श्वास सुद्धा राम नामाचं भजन करू लागलेला आहे. मग त्या बोलाते बोलविता तोची श्रवणे होय श्रोता अर्थबोध जाणता ब्रह्मार्पण सहजची. म्हणजे भरताचा बोलणंही असणार त्या ठिकाणी रामनामाचं निघू लागलेलं आहे. अशी अवस्था
हनुमंतानं नंदीग्रामच्या ठिकाणी भरताची पाहिली धन्यता असणारी हनुमंताला वाटू लागलेली आहे. नगराबाये रामा वृक्ष धोनी राम रामा वाह. स्वरूप सकाळ द्रुम छान. भंग विस्मित. माय बापू हो नंदीग्रामच्या ठिकाणी सांगू लागलेले आहेत. माती सुद्धा असणार रामनामाचं भजन करू लागलेले आहेत. निर्जीव दगड सुद्धा असणार रामनामाचं भजन करू लागलेले आहेत. तरण माती दगड धोंडे वृक्ष वल्ली आम्हा सोयरे तुकाराम महाराज म्हणतात तशी असणारी हनुमंताला तरुणामधून रामनामाचा ध्वनी ऐकायला मिळू लागलेला आहे. दगड भजन करू लागले हेही असणार सर्व हनुमंतानं केलेलं आहे. आती असणारा आनंदी आनंद हनुमंताला वाटू लागलेला आहे. दिशा दुमदुमिती रामे तृणे कोंडली राम नामे वाह. वायू गरजे राम नामे योम रामे कोंडले. या प्रथमी तलावरती मायबापू पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आग्नेय वायू नैऋत्य या असणाऱ्या आणि आकाश आणि असणार धरती या दाही दिशातून असणार रामनामाचा ध्वनी निघू लागलेला आहे. दुसरी गोष्ट आलेला वारा ज्यावेळेस हनुमंताला प्रश्य करून जाऊ लागलेला आहे वारा सुद्धा रामनामाचं भजन नंदीग्रामच्या ठिकाणी असणारा करू लागलेला आहे. सत्संगे धरा सदा वाह. भूते वागविते निरंतर सांडून कठीणत्व प्रकार मृदू आरुवार सोय. भरताच्या संगतीने असणारी तिथली पृथ्वी सुद्धा धरा म्हणजे पृथ्वी सांगू लागलेली आहेत माय बापू. तिचं कठीणत्व असणार पहिलं होतं पण संतांच्या संगतीने साधने काय झालेलं आहे मऊपणा निर्माण झालेला आहे. मऊपणा निर्माण कशामुळे झालेला आहे तर त्या ठिकाणी असणार सांगू लागलेले आहेत बाबा. सज्जनाला असणार त्या ठिकाणी ती वागू लागली काय सज्जनालाही सारखं द्वैत राहिलं नव्हतं. दुर्जनालाही असणारा तिचा भार तिला वाटू लागला काय नाही. कारण संगतच पृथ्वीला संताची लागलेली होती भरताची लागलेली होती म्हणून ती द्वैत पण असणारी विसरून गेलेली आहे. सत्संगती ओलावाली अति शांती दरेसी आली. वाह. एकात्मता विस्तारली वर्तू लागली अविरुद्ध. माय बापू असणार दुर्जनालाही आवेर करू लागले करीनं गेलेली आहे आणि सजनालाही त्या ठिकाणी असणार त्या ठिकाणी लांबलोटीनं गेलेली आहे. ओलावा म्हणजे असणार तिला आपुलकी निर्माण झालेली आहे. दयामया क्षमा शांती असणारी धरतीच्या ठिकाणी प्रकट झालेली आहे. कशामुळं भरताचं सान्निध्य लाभलेलं आहे. संतांच्या संगतीने असणार त्या ठिकाणी लाभली की हे असणार त्या ठिकाणी गुण प्राप्त होतात. ते गुण असणारे धरतीला प्राप्त झालेले आहेत. सत्संगती झाली जीवना विसरली अधो गमना. वा वा. एके व्रते सकळ जनाती स्वादना. माय बापू असणार पाण्याला सुद्धा असणारी संगत असणारी संताची भरताची झालेली आहे. नंदीग्रामचं ठिकाणचं असणारा हनुमंत पाहू लागलेला आहे. गायीची तृष्णा हारू का व्याघ्राविष होऊन मारू अशा पद्धतीने असणारा द्वैत भाव असणारा त्या ठिकाणी पाण्याच्या ठिकाणी राहिला नाही माय बापू. कारण तहान वाघाची भागू लागलेले आहेत गायीची हे असणारे भागू लागलेले आहेत. असं द्वैत पण तिथलं पाणी सुद्धा विसरून गेलेलं आहे. कारण संतांच्या संगती भरताच्या संगतीने असणारं द्वैत राहिलेलं नाही. हे अनुभव ज्या वेळेस नंदीग्रामच्या ठिकाणी हनुमंत आलेले आहेत ते अनुभव असणारे आलेले आपल्याला गावबा काका सांगू लागलेले आहेत. गाये देखोनी सज्जना विनवी देवोनी जीवना व्याघ्र पापी म्हणून उपेक्षना ना करीची. मी बोलून गेलो कारण मायबापू असणार तिथलं पाण्याचा असणारा द्वैत भाव राहिलेला नाही. द्वैत असणार परिपूर्ण नाहीस झालेला आहे. कारण असणारा व्याघ्र असणारा हिंस प्राणी आहे म्हणून असणारे त्याची तहान भागण्याचं कार्य पाणी करू लागलेलं आहे. करीने गेलं काय करू लागलेलं आहे. गायीचीही असणार त्या ठिकाणी तहान भागण्याचं कार्य करू लागलेलं आहे. कारण द्वैत भाव असणार त्या ठिकाणी पाणी सुद्धा विसरून गेलेलं आहे. ते जासी होता सत्संगाती कर्मभूषण दाक शक्ती. वाह. स्वयंप्रकाश सर्वभूती त्रिजगती माझी विचारे. माय बापू असणार सांगू लागलेले आहे. तिथलं जी असणारी दहाक शक्ती असणारी कोणाची आहे प्रकाशाची आहे. ती दहाक शक्ती सुद्धा असणारी नाहीशी झालेली आहे. कशामुळं
तर संगत असणारी त्या ठिकाणी भरताची झालेली आहे, संताची संगत झालेली आहे. म्हणून असणारं 10 तत्वही असणारं त्या ठिकाणी प्रकाश विसरून गेलेला आहे असं म्हणू लागलेले आहे. त्याने प्रकाशिले निजग्राही वाह! त्यासी प्रकाशा उणे नाही पारका चोरू आल्या पायी प्रकाश त्यासही तैसाची. ज्ञानेश्वरी मध्ये असणाऱ्या ज्ञानोबानं सांगितलेलं आहे, घरची या उजेडे पाडू का पारखी आणणारू. मग अशा पद्धतीने असणारा द्वैत भाव असणारा त्या ठिकाणी राहिलेला नाही. कोणाला? प्रकाशाच्या ठिकाणी. चोरालाही सारखाच उजेड आणि घरच्या मालकालाही असणारा त्या ठिकाणी सारखाच उजेड. कारण द्वैत भाव असणारा संतांच्या सानिध्यामध्ये विसरून गेलेला आहे किंवा नाहीसा झालेला आहे. द्वैत भाव तिथं राहिलेला नाही. एकच घोंगडी द्वैत भाव निर्माण राहिलेला नाही, नाहीसा झालेला आहे. वायू सत्संगाला झाला चंचलत्वा फुले विसरला हो. योगीश्वरा भेटू आला निश्चल झाला निजरूपी. वाऱ्याला ही संगत असणारी संताची लाभलेली आहे. भरत असणारा रामनामानं भजनानं असणारं त्या ठिकाणी सर्वमय भरून गेलेला आहे, मय झालेला आहे. मग त्यावेळीच असणारं सांगू लागलेले बाबा, वाऱ्याच्या ठिकाणी असणारं द्वैत पण राहिलेलं नाही. योगेश्वराच्याही असणारं योगेश्वराला भेटू लागलेला आहे आणि दुर्जनालाही पाप्यालाही असणारं त्या ठिकाणी सारखाच असणारा वारा देऊन समान वागू लागलेला आहे. असा द्वैत भाव भरताच्या सानिध्यामध्ये असणारा राहिलेला नाही, नंदीग्रामच्या ठिकाणी राहिलेला नाही. हे हनुमंतानं असणारं निरीक्षण केलेलं आहे आणि हनुमंताच्या मनाला नवल वाटू लागलेलं आहे. प्रभू रामचंद्र भगवान की जय. यानंतर सूचक तेच राहतील. वाचक म्हणून रावसाहेब महाराज ब्राह्मणगाव गजर.